चल मी तर चहाबरोबर खाण्यासाठी ना बटाटा भजी बनवून देते हां. तर काय करायचं, एक बटाटा घ्यायचा आणि तो व्यवस्थित तासायचा, त्याचे बारीक पातळ स्लाईस करून घ्यायची. चवीनुसार आपण मीठ घालायचं, ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे मीठ लागलं पाहिजे सगळ्या बटाट्याच्या स्लाईसना. आणि काय करायचं, नंतर थोडंसं बेसन घ्यायचं, टोपामध्ये छोट्याशा टोपामध्ये थोडंसं बेसन घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आणि नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये ना आपण मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मी तर किती थोडंसंच मीठ टाकते, पाव चमचा. कारण एकच बटाटा आहे आणि बेसन पण थोडं आहे ना, म्हणून पाव चमचा हे घेतले, मीठ घेतले. आता काय करायचं, कुरकुरीत चांगली भजी होण्यासाठी काय करायचं, थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि ते सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं, पाणी घालायचं आणि थोडं थोडं कसं जाडसरपण भिजून घ्यायचं. आणि आता हे बटाट्याचे स्लाईस आहेत ना, त्या पिठामध्ये अशा बुडवायच्या आणि तेलामध्ये अशा सोडायच्या, एक 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 अशा सोडायच्या. व्यवस्थित सगळ्या सोडल्या, जास्त घालायचे नाही, थोड्याशाच घालायच्या, कारण परतायला नंतर मग कठीण होतं ना परत असताना, म्हणून काय करायचं, थोड्याशाच घालायच्या. तर आता हे घातल्यात मी आणि आता त्या परतते बघ, कशी छान होतात हां, पण कुरकुरीत होतात ही भजी. तू एकदा करून बघ. आता ही भजी झाली आहे, ती आता मी टर्न करते आणि एक एक काढून घेते. खूपच मस्त लागतात, तू एकदा करून बघ नक्कीच छान लागतात. तर हे बघ, आता मी प्लेटमध्ये आता ही सगळी करून काढून घेते आणि गरमागरम मग चहाबरोबर तुला खायला देते छानपैकी. तर आता ही भजी माझी आता दुसरं तर होती राहिलेली ना, ती पण भजी केली आहेत बघ, छान झालीत. तुला आवडली असेल लाईक कर. धन्यवाद.